विविध भारती पुणे ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रात होणारा वाढता वापर आणि उपयोग लक्षात घेऊन आजपासून नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन सुरू होत आहे. ते 5 दिवस असेल. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्यापक चर्चा घडवून आणणारं आणि विकसनशील देशात होणारं हे जगातलं पहिलं संमेलन आहे. या संमेलनात जगातल्या 20 देशांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी काल गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये दिली. पश्चिम क्षेत्र इंडिया स्किल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. चीनमधल्या शांघाय इथं यावर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या अनुषंगानं केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या वतीनं देशभरात इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधीनगरमध्ये होणाऱ्या पश्चिम क्षेत्र विभागाच्या प्रमुख फेरी स्पर्धेत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील 300 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कर्करोगग्रस्तांना मानसिक बळ देत समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी अकोल्याचे वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी राज्यभर कर्करोग जनजागृती प्रबोधन यात्रा आयोजित केली होती. नुकतीच ही यात्रा अहिल्यानगर ते कोकण विभागात पार पडली. काळणे यांनी स्वतः कर्करोगाचा सामना केल्यानंतर निसर्गसेवा, समाजसेवा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सकारात्मक दृष्टी ठेवण्याचा संदेश दिला. आनंदी राहणं हा कर्करोगावरील महत्वाचा मानसिक उपचार आहे असंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंचा सहभाग असणारी आयटीआय टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी काल पुण्यात पार पडली. यामध्ये दुहेरी प्रकारात भारताच्या श्रीवल्ली रश्मिका आणि अंकिता रैना या जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं तर एकेरीत बेलारूसची हॅनी वंदेविंकेल विजेती ठरली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.